नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आम्ही ना कानिपनाथाचं दर्शन घेऊन माहूरगडला आलेलो आहोत आणि इथं ना माहूरगडला ना कामं चाललं होतं. पाठीमागच्या वेळेस आले ना खूप वेगळं होतं आणि आत्ताच्या वेळेस ना खूप वेगळं आहे. आता ना उन्हाळा लागलेला आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवंगार वगैरे काहीच नाही दिसत, थोडंफार दिसते. आणि हे बघा मंदिराच्या ठिकाणी ना कामच चाललेलं होतं, म्हणून ना पायाला खडं टोचावं नाही म्हणून ना अशा सतरंज्या आथरलेल्या होत्या. हे बघा असं आणि उंच उंच दिसतं डोंगरावरती. आणि मी आणि ताईच पाठीमागं होतं, वर्षाताई पिऊ आणि सिद्धीला माझ्या पुढं गेलेल्या होत्या. आणि असं लेकरं जर असली ना असं वाटतं त्या कुठं पाठीमाग हरवल्यात का पुढं, मग पुढं आत्या मामा होते त्यामुळे. आणि बघा कसलं काम चाललेलं आहे. प्रत्येक वेळेस ना देवाच्या ठिकाणी गेलं ना बदलत असतं, पहिलं असतं तसं नसतं, त्याच्यामुळं ना असं आपली दिशाभूल होते. आपण त्याच ठिकाणी आलो का नाही. पाठीमागं आले त्यावेळेस वेगळं होतं ना, आता बघा कसं वेगळं झालेलं आहे. खूप दिवसांनी आलेली आहे मी. आणि पाठीमागं आलो होतो ना त्यावेळेस इथं वरती गाडी लावलेली होती आम्ही, आणि मग आम्ही पायऱ्यांनी वरती गेलेलो होतो. पण इथं तर काहीच दिसत नव्हतं, एकदम प्लेन असं सपाट झालेलं आहे असं दिसतंय बघा. आणि हे आहे मंदिर. तर आता आम्ही आतमध्ये चाललोय. नाही नाही, जा वर, पळा पळा पळा. थांबा ना. पिऊ इथं बघ, इकडे बघा का दोघींनी. पिऊ मंदिरामध्ये आतमध्ये ना अजिबात गर्दी नव्हती. बाहेर खूप अशी गर्दी दिसत होती, पण आतमध्ये दर्शनाला अजिबात गर्दी नव्हती. छान असं दर्शन झालं. बाहेर आलो आता दर्शन घेऊन, छान दर्शन झालं. आणि हे बघा कसलं भारी दिसतंय परिसर. त्यांना गाडीमध्ये CNG भरायची होती म्हणून गाडी थांबली होती पेट्रोल पंपावरती. आणि त्यांना गार्डन होतं. आणि ह्या लाडोबाईची ना कोणती एनर्जी काय माहिती, गाडीमध्ये बसली ना शांत झोपणार, जिथं स्टॉप येईल तर उठणार, अशी एनर्जीमध्ये एवढी फ्रेश ना. कोणती एनर्जी काय माहिती हिच्यामध्ये असं. आणि तिथं मग फोटो थोडंसं व्हिडिओ काढून घेतलं. मग आता पोचलो आम्ही हॉटेलमध्ये. इथं जेव तिथं जेव करताना मला 5 वाजले जेवण करायला. सकाळी नाश्ता केला होता त्याच्यावरतीच होता. आणि मग आता हॉटेलमध्ये थांबलो होते, हॉटेल बघून. आणि मग इथं आता जेवायला बसलो आहे. आणि मग जेवण झालं आणि मग म्हणलं पिऊला आईस्क्रीम घ्यायची का, नाही म्हणले. आणि टायमाला म्हणलं आईस्क्रीम घे म्हणते निघताना, तसंच झालं, आईस्क्रीम घ्यावाच लागली. चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.